मनोज जरांगे पाटील मराठ्यांचं तुफान घेऊन आले, आरक्षणाची लढाई निकरानं लढले, मात्र तहात हरले. एकदा नाही तर दोनदा. आधी नवी मुंबईच्या वाशीमध्ये आणि आता मुंबईच्या आझाद मैदानावर. होय, मराठा आरक्षणाची लढाई मनोज जरांगे पाटील दोनदा तहात हरले. मराठा आणि कुणबी एकच असल्याचं घोषित करा आणि सरसकट मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी हजारो मराठ्यांसह ऐन गणेशोत्सव आणि भर पावसात 27 ऑगस्टला मुंबईकडे आगेकूच केली. 29 ऑगस्टला मनोज जरांगे मुंबईतील आझाद मैदानात दाखल झाले आणि आंदोलनाची सुरुवात झाली. पुढील 5 दिवस मनोज जरांगे पाटलांसह हजारो मराठा आंदोलकांनी मुंबईतील आझाद मैदानात अनेक हालअपेक्षा सहन करत, सरकारकडून होणारी छळवणूक सहन करत, वेळप्रसंगी उपाशी पोटी झोपत मराठा आरक्षणासाठी निकराचा लढा दिला. पण पदरात नेमकं काय पडलं, हाच खरा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे, मनोज जरांगे पाटलांच्या पदरात पुन्हा एकदा पडली आहे ती फसवणूकच. आता मनोज जरांगे पाटलांची फसवणूक कशी झाली आहे हे फडणवीस सरकारनं काढलेल्या GR मधील मुद्द्यांच्या आधारेच आपण नीट समजून घेऊया. मनोज जरांगे पाटलांची पहिली मागणी होती, हैदराबाद गॅजेटियर लागू करा. मनोज जरांगेंच्या मागणीनुसार फडणवीस सरकारनं हैदराबाद गॅजेटियर लागू केलं आणि हाच मराठ्यांचा मोठा विजय आहे अशी घोषणा मनोज जरांगे पाटलांनी करत आझाद मैदानातील आंदोलन मागे घेतलं. मात्र आता फडणवीस सरकारनं हैदराबाद गॅजेटियर लागू केलं म्हणजे नेमकं काय केलं, तर सरकारनं काढलेल्या GR मध्ये स्पष्ट उल्लेख केलाय की हैदराबाद गॅजेटियर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबत हे GRच्या सुरुवातीलाच म्हटलेलं आहे. मग हेच काम तर मागील 13 महिन्यांपासून निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदेची समिती करते. मागील 13 महिन्यांपासून हैदराबाद गॅजेटियर नुसार पात्र व्यक्तींच्या नोंदी शोधूनच तर शिंदे समिती कुणबी प्रमाणपत्र देते. मग आता फडणवीस सरकारनं नव्यानं नेमकं काय केलं, तर काहीच नाही. आता GR मधील दुसरी महत्वाची गोष्ट समजून घेऊ. GR मध्ये शेवटच्या पॅरेग्राफ मध्ये म्हटल्याप्रमाणे मराठा समाजातील भूधारक तसेच भूमिहीन, शेतमजूर, बटईने शेती करत असलेल्या व्यक्तींकडे शेत जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास त्यांनी दिनांक 13 ऑक्टोबर 1967 पूर्वी ते किंवा त्यांचे पूर्वज संबंधित स्थानिक क्षेत्रामध्ये राहत असल्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करावे. या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या पुराव्यांची सक्षम प्राधिकारी यांनी स्थानिक चौकशी करून खातरजमा करावी. अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीच्या गावातील, कुळातील, नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळालं असल्यास व दावा करणारा व्यक्ती हा त्यांच्या नातेवाईकांमधील कुळातील असून कुणबी असल्याचं प्रमाणपत्र देण्यास ते तयार असल्यास तसे प्रतिज्ञापत्र घेऊन उपरोक्त नमूद गाव पातळीवरील स्थानिक समिती वंशावळ समितीच्या साहाय्यानं आवश्यक ती चौकशी करेल. त्या चौकशीच्या आधारे सक्षम प्राधिकारी अर्जदारास कुणबी जातीचा दाखला देण्याबाबत निर्णय देतील. फडणवीस सरकारनं काढलेल्या GRचा हा शेवटचा पॅरेग्राफ आहे. आता यात तरी नवं काय आहे? कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आता देखील हीच प्रोसिजर करावी लागते. आता ही 13 ऑक्टोबर 1967 पूर्वीच्या कुणबी जात असलेल्या तुमच्या रक्ताच्या नातेवाईकांचा म्हणजे वडील, आजोबा, पणजोबा किंवा त्यांचे बंधू यांचा जात पुरावा असलेला 7/12 उतारा, हक्क नोंद किंवा जन्म मृत्यू प्रमाणपत्र अशा कागदपत्रांसह वंशावळ सिद्ध करणारे प्रतिज्ञापत्र जोडून तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये अर्ज करून कुणबी प्रमाणपत्र आताही मिळवू शकता. मग फडणवीस सरकारनं नवं काय दिलं, तर जे आता करू शकता तीच प्रोसिजर फक्त GRच्या कागदांवरती उतरवली. आता तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे सातारा संस्थांचं गॅजेटियर लागू करण्याचा. सातारा संस्थांचं गॅजेटियर लागू झाल्यानं पश्चिम महाराष्ट्रातील सगळे मराठे कसे कुणबी प्रमाणपत्र घेऊ शकतील असं मनोज जरांगे ओरडून ओरडून सांगत होते.
तेच सातारा संस्थांचं गॅजेटियर लागू करण्यासाठी मनोज जरांगेंनी सरकारला 1 महिन्याचा वेळ दिलाय. पण अहो जरांगे पाटील, आधीच हैदराबाद गॅजेटियर मध्ये अनेक तांत्रिक अडचणी आहेत. हैदराबाद गॅजेटियर मध्येच मराठवाड्यातील अनेकांच्या नावाच्या नोंदीच नाहीत. हे माजी न्यायमूर्ती संदीप शिंदेची समिती वारंवार सांगते. आता हीच अडचण सातारा संस्थांच्या गॅजेटियर मध्येही आहे. मग सातारा संस्थांच्या गॅजेटियरच्या आधारे तरी कशा काय आणि किती जणांच्या कुणबी नोंदी शोधणार आहात आणि किती जणांना याचा फायदा होणार आहे, याची ना जरांगेंना स्पष्टता ना सरकार ही स्पष्टता देऊ इच्छिते. यानंतर आता चौथा मुद्दा पाहूयात. मराठा आणि कुणबी एकच आहेत हे 2 महिन्यात अभ्यास करून घोषित करा. म्हणजे जी मुख्य मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील मुंबईत आले होते, तीच मागणी ऐनवेळी जरांगेंनी वगळली आणि त्याच्या अभ्यासासाठी सरकारला 2 महिन्यांचा वेळ दिला. सरकारनं मात्र GR मध्ये याच मागणीबाबत एक पाचर मारली आहे. आता ही पाचर नेमकी कशी मारली आहे ती GRच्या प्रस्तावनेच्या 5व्या मुद्द्यावरून स्पष्ट होते. GR मध्ये म्हटलंय, तत्कालीन निजाम सरकारमध्ये कुणबी जातीस कापू या नावानं ओळखलं जाई. त्यांचा मुख्य व्यवसाय शेती करणे हाच होता. या गॅजेटियर मध्ये सन 1921 आणि सन 1931 कुणबी/कापू अशी नोंद आहे. आता मराठा आणि कुणबी एकच आहेत याच्या घोषणेबाबतच्या तांत्रिक अडचणीची मेघ इथेच आहे. कारण 1881, 1891 आणि 1901 च्या गॅजेटियर मध्ये स्वतंत्र मराठा जातीचा उल्लेख नाही, तर तिथे कुणबी मराठा असा उल्लेख आहे. मात्र 1921 आणि 1931च्या जनगणनेनुसार गॅजेटियर मध्ये मराठा आणि कुणबी या 2 स्वतंत्र आणि वेगवेगळ्या जाती असल्याचा उल्लेख येतो. त्यामुळे GR मधील सन 1921 व सन 1931च्या उल्लेखामुळे मराठा आणि कुणबी हे एकच आहेत हे सिद्ध करणं अवघड आहे. आता जिथे फडणवीस सरकारचीच इच्छाशक्ती नाही तिथे पाचर मारणं स्वाभाविक होतं. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार सांगत होते की मराठा आणि कुणबी एकच आहेत हे घोषित करणं तांत्रिक दृष्ट्या अडचणीचं आहे. अशी कोणतीही जात दुसऱ्या जातीत एकाएकी समाविष्ट करता येत नाही हेही फडणवीस निक्षून सांगत होते. यानंतर आता 5वा मुद्दा आहे सरसकट मराठा आरक्षण आणि सगळे सोयरेंच्या मागणीचं काय झालं. तर मनोज जरांगे पाटलांनी आझाद मैदानावरील आंदोलनाच्या 4थ्या दिवशीच सरसकट शब्दामुळे आरक्षण देण्यास अडचण येत असेल तर सरसकट शब्दच वगळा अशी घोषणा केली. मग जर राज्यातील सरसकट मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन उभारून मनोज जरांगेंनी सरसकट हा शब्द वगळा असं सांगणं खरं शहाणपणाचं लक्षण होतं का. आता राहिला मुद्दा सगळे सोयरेंच्या अटीचा. तर ज्या सगळे सोयरेंच्या अटीची पूर्तता करण्याचा GR तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नवी मुंबईच्या वाशीमध्ये मनोज जरांगेंच्या हाती दिल्यानं जो विजय उत्सव केला गेला होता, त्याच सगळे सोयरेंच्या अटीला मनोज जरांगेंनी यावेळी मात्र तिलांजली दिल्याचं पाहायला मिळालंय. मनोज जरांगेंनी सगळे सोयरेंच्या अटीबाबत एक प्रश्नही सरकारला विचारला नाही किंवा आश्वासन देऊन ज्या एकनाथ शिंदेंनी आधीच फसवणूक केली होती त्या एकनाथ शिंदेंना देखील मनोज जरांगे पाटलांनी सगळे सोयरेच्या अटीवरून जाब विचारला नाही. म्हणजेच आझाद मैदानावरील आंदोलनामध्ये मनोज जरांगे पाटलांनी सरसकट मराठ्यांना आरक्षण आणि सगळे सोयरेच्या अटीवरून सबसेल युटर्न घेतला आणि संपूर्ण मराठा समाजाचा भ्रमनिराश केला. सरकारकडून आपली फसवणूक होतीये. हायकोर्टाच्या आडून सरकार आपल्याला कोंडीत पकडतंय आणि आपल्याला थातूर मातूर GR देऊन परत पाठवतंय हे बहुधा मनोज जरांगे पाटलांच्याही लक्षात आलं असावं. म्हणूनच मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांसमोर वारंवार म्हणत होते की आता जर फसवणूक झाली तर एकाही मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार नाही. फसवणूक झाल्यास विखे पाटील तुमच्याच घरासमोर येऊन आंदोलन करेल. मनोज जरांगेंच्या मनातही या GR बाबत शंका होतीच. मात्र हायकोर्टानं फटकारे लगावण्यास सुरुवात केल्यावर किंवा कोर्ट आंदोलन बेकायदेशीर ठरवून कारवाईचे आदेश देण्या अगोदर मनोज जरांगे पाटलांनी सन्मानानं आंदोलन मागे घेण्याची घाई केली.
पण जर फडणवीस सरकारनं कोर्टाच्या आडून डाव साधला नसता तर मनोज जरांगेंनी आंदोलन मागे घेतलेच नसतं. आता सरकारनं कसा डाव साधला ते मुख्यमंत्री फडणवीसांच्या या प्रतिक्रियेवरूनही नीट समजून घ्या. पहा, मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन मागे घेतल्यावर देवेंद्र फडणवीसांनी काय म्हटलंय. खरं म्हणजे हैदराबाद गॅझेट लागू करण्याकरता आमची सुरुवातीपासून तयारी होती, पण त्यातला महत्वाचा विषय असा होता की त्या ठिकाणी श्री मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी होती सरसकटची, त्याच्यामध्ये कायदेशीर अडचणी होत्या. हायकोर्टाचे आणि सुप्रीम कोर्टाचे निर्णय हे बघता अशा प्रकारे सरसकट करणं शक्य नव्हतं. आणि विशेषतः आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की या संदर्भात ही वस्तुस्थिती त्यांच्या लोकांच्याही लक्षात आणून देण्यात आली. मंत्रिमंडळ उपसमितीची त्यांच्या जी काही त्यांची टीम होती त्यांनाही हे लक्षात आणून दिलं की आपल्या कायद्याप्रमाणे आणि देशाच्या संविधानाप्रमाणे आरक्षण हे समूहाला नसतं, ते व्यक्तीला मिळत असतं आणि त्या व्यक्तीने ते क्लेम करायचं असतं. आणि म्हणूनच अशा प्रकारे सरसकट करता येणार नाही, ते कायद्याच्या पातळीवर टिकणार नाही. आणि त्यांनी देखील काल ती भूमिका समजून घेतली, स्वीकारली आणि त्यांनी सांगितलं जर कायद्यात सरसकट बसत नसेल तर सरसकट करू नका. आणि मला असं वाटतं की त्यातनं हा जो काही एक स्टेलमेट होता तो स्टेलमेट मागे झाला. मनोज जरांगे पाटलांच्या मुंबईतील आंदोलनानं मराठवाड्यातील ज्या मराठ्यांकडे कुणबी नोंदी आहेत किंवा माजी न्यायमूर्ती शिंदे समितीनं ज्यांच्या कुणबी नोंदी शोधल्यात त्यांना मात्र कुणबी जातीतून ओबीसी आरक्षण नक्की मिळेल. त्यांचाच या GR मुळे मोठा फायदा होईल. मात्र ओबीसी आरक्षणाचा फायदा मिळवणारा मराठवाड्यातील हा मराठा समाजाचा आकडा अगदी कमी म्हणजे 20 ते 30% असू शकतो. मात्र महत्वाची गोष्ट म्हणजे मराठवाड्यातील सरसकट मराठ्यांना याचा फायदा होणार नाही हे तितकंच खरं. आता याबाबत मराठा आंदोलक, अभ्यासक आणि वकील योगेश केदार यांनी काय म्हटलंय ते देखील पाहूयात. मनोज दादांच्या सारख्या प्रामाणिक नेतृत्वानं मला तो GR तपासून घ्यायची जबाबदारी दिली होती. काय याच्यात बघा, काय उणिवा असतील तर सांगा. आणि तिथंच आम्ही तपासलो. त्याच्या शब्दांमध्ये बऱ्याचपैकी पद्धतीने फेरफार केला गेलेला आहे, त्याच्यामध्ये कन्फ्युजन ठेवलं गेलेलं आहे, जेणेकरून येणाऱ्या हजारो मराठ्यांना, येणाऱ्या अनेक पिढ्यांना त्याचा त्रास होणार आहे. मनोज दादांना अनेक वकिलांनी घेरले आणि त्यांना मिसगाईड केलेलं आहे. माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की सरकारनं आपल्याला फसवलेलं आहे. मनोज दादांनी अजूनही संयम बाळगावा. आम्ही त्यांच्या नेतृत्वात लढायला आजही तयार आहोत. ते आमच्यासाठी दैवत आहे. पण त्या GRचा बारकावा जर आपण वाचला तर आपल्याला त्याच्यातल्या अनेक उणिवा लक्षात येतील. हा GR कोणाला लाभाला मिळू शकतो? ज्यांच्या नोंदी कुणबी, मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशा असतील, अशा लोकांना त्याचा लाभ होईल. बरं, मग ह्यात वेगळं काय आहे? शिंदे समितीनं तर ते आधीच शोधलेलं आहे. बरं, अजून सोप्या भाषेत सांगतो, ज्या ज्या लोकांना शिंदे समितीच्या माध्यमातून नोंदी मिळालेल्या आहेत त्यांनाच तेवढा ह्यातला फायदा होणार आहे. दुसरी गोष्ट सांगतो, ज्या गावांमध्ये मराठा समाजाला नोंदच सापडलेली नाही अशाला अजिबात काही लाभ होणार नाही. आम्ही असाच ग्रह करत होतो, समजत होतो की हैदराबाद गॅझेटियर लागू करणं म्हणजेच तिथले सगळे मराठे कुणबे आहेत किंवा मराठा कुणबे आहेत किंवा कुणबी मराठा आहेत असं त्याच्यामध्ये कुठेही स्पष्टता नाही. आणि हैदराबाद गॅझेटियरच्या बाबतीत अनेक कायदेतज्ञांनी माझ्याशी चर्चा केलेली आहे. ह्या GRला सुद्धा चॅलेंज करता येईल. याच्यातनं मराठ्यांच्या हातात पदरात काही मिळालेलं नाही. माझ्या दादांना ही विनंती आहे. दादांना मी हे सत्य सांगत असताना त्यांच्या जवळच्या लोकांनी मला थोडंसं दूर केलं, नंतर दादाने सुद्धा मला थोडंसं दूर केलं. पण जे त्यांनी जर माझ्यावर जबाबदारी दिलेली असेल तर एक छत्रपतींचा मावळा म्हणून, एक खानदानी मराठा म्हणून सत्य सांगायचं धाडस मी दादांना तिथं केलं. भलेही माझी गोष्ट आता त्यांना मान्य झाली नाही, पण त्यांना एक लक्षातही आलेलं आहे की योगेश केदार काहीतरी म्हणते म्हणजे त्यात खरं आहे. आणि आता मनोजदादांची प्रकृती आमच्यासाठी फार महत्वाची होती, म्हणून समाजाला सुद्धा समजून घ्यावं लागणार आहे. परत एकदा आपल्याला लढायची तयारी ठेवावी लागणार आहे. मनोजदादांसारखा हिरा आपल्याला गमावून चालायचा नाही.
त्या नेतृत्वासारखा प्रामाणिक नेता नाही, हे माझं मत आहे. फक्त त्यांना काही लोक मिसगाईड करतात आणि शेकडो आत्महत्या झालेल्या, शेकडो लोकांच्या केलेल्या त्यागातून करोडो रुपये खर्च करून आता जे काय आम्ही मुंबईला दाबलं होतं, सरकार घाबरलं होतं, न्यायालय सुद्धा घाबरलं होतं. अशा स्थितीत आम्हाला सगळ्या ज्याचा मराठा शब्द आहे त्याला दाखला देण्याची संधी होती. ती संधी सरकारनं आमच्याकडनं हिरावून घेतली. आज मला मराठा समाजाला मला माफ करा की माझा आवाज कमी पडला आणि सत्य सांगून ऐकून घेण्याची कोणाची तयारी राहिली नाही. मला मराठ्यांनी माफ करावं. फडणवीस सरकारनं काढलेल्या या GR बाबत ओबीसी नेत्यांमध्येही मतमतांतर पाहायला मिळत आहेत. मराठा आरक्षणाच्या या GRनं ओबीसींच्या आरक्षणाला धक्का पोहोचत नाही असं मत ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांचं आहे. तर लक्ष्मण हाकेंपासून इतर नेत्यांनी या GR विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. तर वकील गुणरत्न सदावर्तेंनी या GRला कोर्टात आव्हान देण्याचा इशारा दिलाय. त्यामुळे या GRला कोर्टात चॅलेंज होऊ शकतं, हे देखील तितकंच खरं. मग पुन्हा प्रश्न तोच पडतो की मनोज जरांगे पाटील यांच्या या लढ्यानं मराठ्यांच्या हाती काय पडलं? आधी नवी मुंबईच्या वाशीमध्ये सगळे सोयरेंच्या अटीसह मराठ्यांना आरक्षण मिळालं असं म्हणत विजयोत्सव केला गेला, गुलाल उधळला गेला. मात्र त्या GRची अंमलबजावणी काहीच झाली नाही आणि त्यावेळी ही फसवणूकच पदरात पडली. आता पुन्हा हैदराबाद गॅजेटियर लागू झालं म्हणजे मराठवाड्यातील मराठे आता ओबीसी आरक्षणात गेले, आपला मोठा विजय झाला अशी घोषणा करत पुन्हा गुलाल उधळला. पण इथे देखील फसवणूकच वाट्याला आली. त्यामुळे आता तरी मनोज जरांगे पाटलांनी विचार करण्याची गरज आहे की सरकारनं कोणताही GR काढला की लगेच विजयी गुलाल उधळणं आणि नंतर फसगत झाल्याचं लक्षात आल्यावरती पुन्हा आंदोलन करणं हे कितपत योग्य आहे? अशानं तुमची मराठा समाजातील विश्वासार्हता संपेल आणि मराठा समाज भविष्यामध्ये तुमच्या आंदोलनापासून दूर जाईल. म्हणून मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा काय चुका झाल्या, आपण काय कमावलं आणि काय राहिलं याचं आत्मचिंतन करावं, इतकंच. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.